हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. जे नानागती ते पावविते चित्त वरील आत्मा याते मग कवण आठवी देहाते गेले की आहे. ज्ञानेश्वरी नित्यपाठाचं जे विवरण आहे त्याला थोडासाच ब्रेक देऊ. ध्यानयोग प्रक्रियेच्या काही खूप ओव्या ॲक्च्युली काही म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहे. तर त्यातली ही खूप सुंदर ओवी आहे. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन. ही जी धारणा गीतेने व्यक्त केलेली आहे, अभ्यासयोग की प्रॅक्टिस करणे. तत्र स्थितो यत्नोभ्यास, त्या स्थितीला म्हणजे आत्मस्थितीला राहण्याचा प्रयत्न करत राहणे याला अभ्यास योग असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या साह्याने चित्ताला एका ठिकाणी राहण्याची सवय लावणं आणि तत्वस्वरूपाचा अनुभव घेणं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये जे नानागती ते पावविते, जे चित्त वेगवेगळ्या गतीला प्राप्त करून देतं, म्हणजे याचा एक अर्थ असा आहे की ते स्वतःच अतिशय गतिमान आहे. मारुतीच्या स्तोत्रामध्ये पण त्याचा स्पीड किती आहे, आला गेला मनोगती असं म्हटलंय. तसं अतिशय गतिमान जे आहे त्याच्यावर काही कंट्रोलच नाही अशा प्रकारे वाटतं. कित्येक गोष्टीला वेळेला जे नानागती ते पावविते याचा दुसरा एक अर्थ असा आहे की वेगवेगळ्या चांगल्या किंवा वाईट गती म्हणजे अवस्था ते प्राप्त करून देतं चिंतनाच्या माध्यमातून. पावविते म्हणजे आम्ही न ठरवलेल्या गोष्टी पण चित्त स्वतःच पुढे आणतं, त्याच्यामध्ये रमतं. काही वेळेला चांगल्या गोष्टी करतं, काही वेळेला वाह्यात गोष्टी करतं. सगळ्या गोष्टींना जे पाववितं त्या चित्ताने जर का आत्म्याला म्हणजे आत्म्याला वरलं म्हणजे माळ घातली स्वयंवरासारखं, मग कवण आठवी देहाते गेले की आहे. मग शरीराची आठवण कोण करेल, आहे की गेला, म्हणजे शरीराच्या बद्दल तर काही भाव उरणार नाही. असं एक खूप महत्वाचं विधान आहे हे, की मुळातच जे चंचल चित्त आहे ते चंचल चित्त त्याने जर का ठरवलं की आता मी आत्मा सोडून मी स्वरूप सोडून दुसरं काहीच करणार नाही, मग हे सगळे अडथळे दुरून जातील आणि शरीर आहे की नाही ह्याची सुद्धा शुद्ध राहणार नाही. याचा अर्थ शरीर गेलं तरी चालेल अशा प्रकारचा भाग नाही आहे की जाऊ आता सगळं झालं असं नाही आहे ते. पण शरीर आणि व्यक्तिमत्व ह्याच्याशी संबंधित जे विचार सतत अंतःकरणामध्ये येत राहतात ते मग येणारच नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून चित्ताने आत्म्याला वर्ण म्हणजे स्वरूपच्या अनुभवाच्या अवस्थेला आपलंसं म्हणणं, त्यालाच पुढे गीतेने किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी चित्तशुद्धी असं म्हटलेलं आहे. की चित्तशुद्धी म्हणजे तरी काय, तर सत्स्वरूप स्वतःच चित्ताला रुचणं, तेवी सत्स्वरूप रुचलेपणे. म्हणजे पटणं हा एक भाग आहे की आत्मस्थिती हीच महत्वाची गोष्ट आहे हे पटलं, हा एक टप्पा आहे. पण ते रुचणं म्हणजे त्या स्थितीवर पुन्हा पुन्हा यावं असं वाटणं, ही खूप डिफिकल्ट गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी इथे मांडलेली आहे. की चित्ताने तत्वाला वरणं प्रेमाने. मुख्य प्रश्न असा आहे की ते तसं झाल्यानंतर शरीर राहील किंवा जाईल किंवा सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील हे परिणाम झाला. पण असं होईल कसं, हा एक मुख्य भाग आहे की चित्ताला स्वतःच कसं वाटेल की ते तत्वस्वरूपाला प्राप्त होऊन जाईल, त्याचा अनुभव घेईल.
त्याला काही मार्ग आहे का? काही काही म्हणजे महापुरुषांच्या आयुष्यात बघितलं तर एकमार्गीच ते एकदा का त्यांची जी फेज आली की आता अनुभव घ्यायचा आहे, तर फारसे डेव्हिएशन्स न दिसता ते लोक डायरेक्ट वेध घेतात तत्वाचा आणि त्यांनी ते पटापट पटापट पुढच्या अवस्था प्राप्त केलेल्या त्यांच्या दिसतात. आणि आमचं ते सारखं भरकटतंय सारखं ते गोळा करायला लागतं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं पण आहे की ध्यान करणं म्हणजे कसं आहे की पारयाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधना तैसे. पारा जर का सांडला तर तो पुन्हा 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 गोळा करायला लागतो आणि जरा जरी त्याला धक्का लावला की ते परत हलतं, परत त्याचे 10 तुकडे होतात. तसं साधन म्हणजे मन सारखं गोळा करा, ते एका ठिकाणी लावायचा प्रयत्न करा, ते थोडा वेळ जमलं असं वाटतं, परत एखादा वृत्ती उठते, ते परत विस्कळीत होतं, परत गोळा करा. ह्याच्यामध्ये एवढा एनर्जीचा आणि वेळेचा असं वाटतं की काय आम्ही करतोय ते फलद्रूप होणार आहे का नाही हे असंच करत राहायचं कायम. ते नाहीच ऐकत आहे मन किती काय केलं तरी. आणि त्याच्यामधून मग आता हे चित्त वरील बिरील तर आम्हाला की दुसरं त्याला काही नकोच वाटेल, नुसतं केवळ तत्वस्वरूपाशी संबंधित होऊन राहावं असं वाटेल. हे होणार तरी कसं? त्याच्यासाठी म्हणून काहीतरी एक प्रोसेस असली पाहिजे की ज्या प्रोसेसच्या माध्यमातून आम्हाला हळूहळू ती आवड लागते की नाही ह्याचं तरी आम्ही आयडेंटिफाय केलं पाहिजे. म्हणजे सात्विक मनोभूमिका असणारीच आपण लोक आहोत ओव्हरऑल. म्हणजे की चांगल्या गोष्टी आवडतात, ईश्वर संबंधी ऐकायला आवडतं, बोलायला आवडतं, वाचायला आवडतं, हे सगळं आहे. पण किंवा नामस्मरण करायला आवडतं, उपासना वेगवेगळ्या करायला आवडतात. पण आत्मस्वरूपी राहण्याचा अभ्यास करणं ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. आणि ती स्वतंत्र गोष्ट जर का नाही केली तर आत्मस्थिती प्राप्त नाही होणं हा भाग आहे. त्यामुळे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आजूबाजूला छानच आहे सगळं, उद्यान आहे, काही ना काही कुंड आहे, फिरतोय तिथे बघतोय सगळं, मंदिराची शोभा बघतोय. पण गाभारात नाही जर का प्रवेश नाही झाला तर दर्शन नाही होणार. तसं साधनेच्या प्रांतात अध्यात्माच्या राहणं हा एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे ईश्वराचं दर्शन व्हावं असं वाटणं, ते भक्तीच्या अंगाने होणं हा एक म्हणजे भक्तीच्या अंगाने वाटणं हे एक वेगळी गोष्ट आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि आत्मस्थितीसाठी प्रयत्न करणं हा एक वेगळा अटेम्प्ट आहे. आणि आम्ही दोन्ही गोष्टी करत असतो. म्हणजे आम्हाला हे बुद्धीला पटलेलं असतं की आत्मस्थिती प्राप्त व्हायला पाहिजे, स्व कळला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आम्हाला ईश्वर संबंधी अनेक गोष्टी करण्याची आवड पण असते. आणि त्याच्यामधून आम्हाला नक्की काय फोकस करायचं हे स्वामींकडून ऐकून ऐकून आता पाठ झालं की काही झालं तरी स्ववर राहिलं पाहिजे. पण ते आमचं ठरत नाही की तेच करायचं, हे ठरत नाही आमचं. हे करून बघू, ते करून बघू, अशा प्रकारे चांगलीच तर गोष्ट आहे म्हणून तिथे राहतं आणि ते अंतःकरण मग सूक्ष्मात जात नाही. त्याच्यासाठी म्हणून आमचं स्ववर राहण्याची टेंडन्सी वाढते की नाही याचं काहीतरी एक मॉनिटरिंग असायला पाहिजे. आणि ते मॉनिटरिंग करताना मला असं पहिलं लक्षात येतं, ध्यानामध्येच ते नक्की लक्षात येतं की आम्हाला जी गोष्ट पटली आहे ती गोष्ट होल्ड करून राहणं त्याची चित्ताची कपॅसिटी नाही. म्हणजे स्ववर राहणं एकतर ते मंत्र कळला मग सोहम म्हणतोय किंवा स्व म्हणतोय जे काय आहे ते सोहम म्हणजे मी, ही धारणा मला पटली, ती धारणा मी आतमध्ये घुगतो आहे एक प्रकारे की सोहम मनात आलं की म्हणजे मी. पण काही काही वेळा ते सुटून जातं, बुद्धी म्हणजे साथच देत नाही, एक प्रकारचे जडत्व अंतःकरणावर असतं, ध्यान चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर मंत्र पण चाललेला आहे, पण ती धारणा ज्या प्रकर्षाने होल्ड व्हायला पाहिजे ती होल्ड होत नाही, मग ती सुटून जाते. मग एका बाजूला ते सोहम सोहम चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला भलतंच काहीतरी आठवत आहे आणि मग असं वाटतं की मन आपल्या काबूमध्येच नाही आहे त्यावेळेला. म्हणजे कळत असतं की हे करायला पाहिजे, आता लक्ष इथे नक्की ठेवायला पाहिजे, नाही होत तसं. ह्याचं
एक कारण रमण महर्षींना असं विचारलं होतं की मनाला म्हणजे मनाला ताब्यात कसं आणायचं, कंट्रोल कसं करायचं. तर त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की मनाचं न ऐकता मनाचं नाही ऐकलं की मन ताब्यात येतं. असं हेही बरोबर आहे, म्हणजे हे लॉजिकली सगळं पटतं की मनाचं नाही ऐकलं की मन ताब्यात येतं. पण प्रॉब्लेम असा आहे की तेच आम्हाला नाचवतंय. म्हणजे असं म्हटलं जातं ना, ते पुलंनी म्हटलंय की पाळीव पक्षी आणि प्राणीमध्ये म्हटलंय की एकाने माकड पाळलेलं होतं, पण दोघांचा आचरटपणाचा एवढा कॉम्पिटिशन चालायची की कोणी कोणाला पाळलंय कळत नव्हतं. म्हणजे दोघेही माकड चेष्टा करत. तसं ते मनाला कंट्रोल केलं पाहिजे की पण मनच आम्हाला कंट्रोल करतंय, हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्याचं न ऐकता हे तरी कसं करणार, तेच तर आम्हाला सगळीकडे नाचवत आहे. त्यामुळे त्याचं न ऐकता असं म्हणताना एक त्याच्यामध्ये सूक्ष्म धारणा अशी आहे की आम्हाला हे तर पटतं, म्हणजे आम्ही ते सगळं ऐकलेलं असतं, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तत्वस्वरूप आहे, हे मन बुद्धी अहंकार वगैरे मी काही नाहीच आहे. पण शरीर म्हणजे मी नाही ही धारणा जेवढी सोपी आहे किंवा आम्हाला कळतं की शरीर म्हणजे मी नाही, म्हणजे शरीराचा कुठलाही भाग जर का त्रास देत नसेल, काही आजार नसेल, तर शरीर म्हणजे मी नाही हे कॉमन सेन्स आहे, काय प्रश्न नाही आहे. पण मनामध्ये उठणारे विचार, भावना, प्रतिक्रिया ह्या सगळ्या आमच्या इतक्या जवळच्या आहेत की त्याच्यामुळेच तर आमचं व्यक्तिमत्व बनलेलं असतं. आमच्या आवडी निवडी, लोकांबद्दलची आमची मतं, स्वतःबद्दलची आमची मतं, हे सगळं आमच्या जणू काही मूळ स्वरूपाचा एक इंटिग्रल पार्ट आहे, हे आम्हाला खरंच वाटत असतं. आणि त्यामुळे त्याच्यापासून डिस्टन्स करणं स्वतःला, म्हणजे शरीराचा भाव शरीराचं आठवण न करणं हे सोपं आहे, पण मनापासून स्वतःला वेगळं पाहणं विवेकाच्या साह्याने हे जास्ती कठीण आहे आणि जास्त सूक्ष्म आहे. त्यामुळे मनाचं नाही ऐकायचं, याचा अर्थ मन ही एक वेगळी एंटिटी आहे आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मनामध्ये कुठलेही विचार उठले तरी माझा त्याच्याशी काही संबंध नाही, असं विवेकाने काही वेळेला होल्ड करणं की आय एम सेपरेट फ्रॉम माइंड ऑल्सो. तसं केल्यानंतर ज्यावेळेला ते तसं एक डिस्टन्स आम्ही स्वतःच्या विचारांपासून पण ठेवायला शिकतो, वृत्तींपासून ठेवायला शिकतो, त्यावेळेला असं लक्षात येतं की आता त्या मनाबद्दल काही ना काही करणं शक्य आहे. कंट्रोल मनाचा स्वतःकडे घेणं हे मनाच्या वेगवेगळ्या तरंगांमधून स्वतःला वेगळं काढलं तरच होईल. म्हणून विवेकांनी अशी धारणा धरणं, साक्षीत्व हे जे म्हटलं जातं की साक्षीत्व म्हणजे कशाबद्दल साक्षीत्व, जगाबद्दल साक्षीत्व. कोणी काही वागलं तरी मी अफेक्ट करून घेणार नाही, मला कोणी चांगलं म्हटलं तरी मी फार हुरळून जाणार नाही, कोणी वाईट म्हटलं तरी डिप्रेस होणार नाही. हे साक्षीत्व एक सेकंडरी आहे. स्वतःच्या वृत्तींबद्दल साक्षीत्व की जे जे काही चाललेलं आहे मनामध्ये, ध्यान का लागत नाही असं मागे एकदा आपण बघितलं होतं, पण त्याच्यामध्ये मुख्य भाग कसा आहे की ध्यान लागत नाही याचा अर्थ काय, तर अनेक वृत्ती मनामध्ये उठतात आणि मग त्या मनातल्या वृत्ती परिस्थिती, काही वेळेला बाजूला आवाज होतोय, काहीतरी होतंय, असं एकदा वाटतं की परिस्थितीमुळे कदाचित आमचं मन कंट्रोल होत नाही. पण नीट आमच्या मनाचं ध्यानाच्या वेळेचं असेसमेंट केलं की आज ध्यानामध्ये ओव्हरऑल काय काय आम्ही केलं, असं लक्षात येतं की बाह्य गोष्टी चालू असलेल्या किंवा लगेच कोणीतरी आम्हाला काहीतरी बोललेलं होतं असं काही नाही. मन स्वतःच आतमध्ये अनेक गोष्टी निर्माण करतं आणि त्याच्यामध्ये त्याला रमून राहायला आवडतं. कुठलं तरी काहीतरी काढून बसणं, कुठली तरी एखादी चिंता काढून बसणं, कुठली तरी एखादी स्मृती काढणं आणि त्याच्यामधून एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असं एक फुलोरा निर्माण करत जाणं आणि त्याच्यामध्ये वाहवत जाणं, हा मनाची टेंडन्सी आहे. त्यामुळे ध्यानामध्ये ज्या वृत्ती उठतात त्या कित्येक वेळेला अगदी असंबंधित, त्याच्याशी काही घेणं नाही, असं काहीचे काही उठत राहतं आणि ते वाढत 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 जातं. आम्हाला कळत नाही हे सुरू कुठून झालं. म्हणजे स्ववर पण लक्ष ठेवताना, स्व म्हणजे मी, व्यक्तिमत्वाचा मी नाही, तो इसेन्शियल सेल्फ, असा थॉट पण मनामध्ये उठला तर तोच घेऊन माणूस पुढे 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 विचार परंपरेतच जातो. जाणीवेवर लक्ष केंद्रित करून राहायचंय हे भानच सुटून जातं. याचं कारण
चित्ताला पण चित्तवृत्ती असं म्हटलेलं आहे. वृत्ती याचा अर्थ वृत्त, याचा अर्थ गोल, सर्क्युलर, असा त्या शब्दाचा एक अर्थ होतो. तशा त्या वृत्ती सर्क्युलर याच्यामध्ये स्वतःला वाढवत 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 जातात आणि ते चित्त जाणीवेवर राहायचं आहे हे त्याला बुद्धीला जरी पटलेलं असलं तरी ते कॅपॅसिटी होल्ड करू शकत नाही. म्हणून क्षणभर स्पर्श केला जाणीवेला, त्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात येतं की हा असं ध्यान व्हायला पाहिजे. हे जे आत्ता ह्या क्षणामध्ये मी स्वपाशी राहिलो, ही प्रोसेस आहे. आता ह्याच्याबद्दल विचार करायचा नाही असा विचार मनात येतो आणि मग तो विचार दुसऱ्या परंपरेला जन्म देतो. मग आम्हाला हे जमत का नाही असं म्हणून एक गिल्ट आल्यानंतर ते वाहवत 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 जातं. म्हणून तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की इथे जो जो म्हणून उपाय करावा तो अपाय होतो. कारण स्व हा स्वयंभू आहे, त्याला दुसऱ्या कोणीही कशाच्याही सपोर्टची आवश्यकता नाही. मंत्र वगैरे सगळ्या ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या केवळ चित्ताचं ओरिएंटेशन स्वतःकडे पाहण्यासाठी व्हावं एवढ्यासाठीच आहेत. पण त्याला अतिरिक्त महत्त्व दिल्यामुळे कित्येक वेळेला बाहेरच्या गोष्टी जशा रिच्युअल्स, आम्ही मुख्य देवाकडे ईश्वर भाव अंतःकरणात निर्माण व्हावा म्हणून रिच्युअल्स मांडलेली असतात. पण लोक रिच्युअल्समध्ये एवढे स्वतःला गुंतवून घेतात की त्यांना देवाचा भाव अंतःकरणात निर्माण होईल याला फुरसतच मिळत नाही. तशी ध्यानाच्या पण ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत, ते श्वासावर लक्ष केंद्रित करा, मध्ये स्पंदनं होत आहेत, मग तो मंत्र, याच्यामध्ये जाणीवेवर लक्ष केंद्रित करायचंय, हा जर का भाव सुटला तर ध्यानाचं पण हळूहळू एक कर्मकांड होत जातं. त्याने अंतःकरण शांत होईल. पण त्याच्यानंतर पुढची जी ज्ञानात्मक प्रक्रिया आहे ती होण्यासाठी आम्हाला स्वची जाणीव धुंडाळायला लागते आणि ती लक्षात आल्यानंतर तिच्यावरच लक्ष केंद्रित करून राहायचंय, दुसरं काही करायचं नाहीये. अशा प्रकारे स्वतःच्या ज्या अंतःकरणाच्या प्रवृत्तीपर धारणा आहेत, म्हणजे काहीतरी सतत करावं लागतं बुद्धीला, तिला मोकळं सोडून चालत नाही. ती मोकळी झाली की ती कुठेतरी जाते. म्हणून सतत काहीतरी करायला पाहिजे अशी जी प्रवृत्ती आहे अंतःकरणाची, तिला शांत करणे. म्हणून गीतेने 2 प्रकार सांगितले. तो जो श्लोक आहे आरुरुक्षर मुनेर योगम, त्याला त्यांनी जो हळूहळू प्रगती करू इच्छितो त्या साधकाने इंद्रियांचं दमन करत जायला पाहिजे. म्हणजे इंद्रियांचे अतिरिक्त लाड नाही केले पाहिजे ज्याच्या कारणाने मन सतत बाहेर जाईल. पण हळूहळू जशी ती व्यक्ती योगारूढ होईल, म्हणजे तिला जाणीव कळली आणि आता जाणीवेतूनच प्रगती होते हे लक्षात आलं, त्या अवस्था जशा सुरू होतात तसं योगारूढस्य तस्यैव शमः कारण उच्यते. त्याने इंद्रिय तर शांत होत चाललेली आहेत, पण मुख्यतः बुद्धीची जी प्रवृत्ती आहे काही ना काही करायची सूक्ष्म अवस्थांमध्ये पण शांत करत जायला पाहिजे. आणि ते शांत करणं पण अभ्यासाच्या सहाय्यानेच कळतं की असं केल्यानंतर आमची आंतरिक स्थिती हलते. आणि त्याचं मॉनिटरिंग जसं ध्यानाच्या वेळेला करतो आहे तसं इतर वेळेला पण करायला पाहिजे. आणि ते करणं याच्या सहाय्याने आमच्या अध्यात्मामध्ये प्रगती होते का, कशावरून कळेल? एकतर आम्हाला हे नक्की असं वाटतं की आत्मस्थिती प्राप्त झाल्यानेच होणार आहे. आम्हाला तसं कित्येक वेळेला पटलेलं असलं तरी बुद्धी संदिग्धता निर्माण करते. हे कसं होईल, असं कसं होईल? आत्मस्थितीचा आणि ईश्वरप्राप्तीचा काय संबंध आहे? स्ववर राहण्याने ईश्वरप्राप्ती कशी होईल? इतकं सोपं कसं असेल असं वाटतं आणि माणूस मग काहीतरी भानगडी उत्पन्न करतो. कारण त्यात काहीच अद्भुत नाहीये, सिंपल वाटतं सगळं, पण ते तितकं सिंपल नाहीये. हे कळल्यामुळे, त्याच्या साधेपणामुळे या प्रक्रियेच्या लोक त्याच्यापासून विमुख होऊन काहीतरी वेगळंच करू बघतात. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं की, समर्थाने असं म्हटलंय की सहज सांडूनी इतरच काहीतरी करणं. जे सहज आहे, आत्मस्थिती ही ऍक्च्युली सहज आहे. मी आहे, सहज आहे. पण मी आहे यातला व्यक्तिमत्वाचा भाग काढून केवळ त्याच्यावर राहणं हे बुद्धीला पटलं तरी करणं प्रत्यक्षात कठीण आहे. म्हणून प्रगतीची अनेक चिन्ह आहेत, पण त्यातलं म्हणजे तुमची क्वांटिटी किती आहे, ध्यान किती वेळ करतो आहे, इतर प्रवृत्ती तुमच्या किती कमी झालेल्या आहेत, हे सगळं आकर्षणं किती कमी झालेत, हे सगळे गोष्टी आहेतच. पण मुख्यतः ध्येयाच्या दृष्टीने
मला आत्मस्थिती प्राप्त करून घ्यायची आहे आणि सेल्फ सोडून दुसरं काहीही, म्हणजे त्याचं नॉलेज सोडून दुसरं काहीही माझं गोल नाहीये अध्यात्मामध्ये. ॲटलिस्ट बाहेरची गोल्स असू शकतात, प्रत्येकाची काय काय आहेत त्याच्याप्रमाणे, पण आत्मस्थिती निश्चयाची हेची दशा मोक्षश्रीची, की हीच मोक्ष, ह्यानेच मोक्ष प्राप्त होणार आहे. आणि तो पण कधीतरी प्राप्त करून घ्यायचा असं नाही. ज्या क्षणी मी तत्वाशी संबंधित असतो त्या क्षणी मी त्या क्षणापुरतं मुक्त आहे. अशी मुक्तीची पण एक संकल्पना वेगळी, अंतःकरणात वेगळी न बाळगणे, की आता मी कधीतरी मुक्त होणार आहे. मी आहे असाच मुक्त आहे जर का स्वरूपावर राहिलो तर. असं धरून स्वरूपावर राहणं ही प्रोसेस हेच करायचं आहे, हेची दशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. हे खूप कठीण आहे, कधीची विसरू नये. हे खूप अल्टिमेट बोललंय समर्थ. पण तसं नाही झालं तरी तसं आमचं टप्प्याटप्प्याने होतंय का? आणि जितका वेळ आमचा एकूण दिवसभरातला आम्ही मोकळे असतो, जरा स्वतःकडे वळून बघणं. काही लोकांना सवय असते की येता जाता जरासं आरशात बघून जायचं कसं आहे आपलं, किंवा लहान पोरं पण असतात ना, ते आरसा समोर नसेल तर जर का खिडकीच्या काचेत स्वतःचं प्रतिबिंब पडत असेल तर तिथे बघतात आपण काय करतोय तसं. तसं आम्ही वावरत असताना हळूच आतमध्ये वळून बघितलं तर काय चाललंय, असं कुतूहलाने बघितलं की लक्षात येतं बरंच काय काय चाललंय त्या वेळेला स्ववर आहे. आठवण तरी व्हायला पाहिजे आहे स्ववर यायचंय, असं स्वतःला करणं. आणि ते केल्यानंतर असं लक्षात येतं ही निकड अंतःकरणाला पुन्हा 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 स्ववर यायची जर का वाटत असेल. स्तोत्र म्हणू, उपासना करू, चांगल्याच गोष्टी आहेत, प्रश्न नाही. आठवण होते काही ना काही वाह्यात गोष्टी करण्यापेक्षा किंवा टाइमपास करण्यापेक्षा किमान चांगलं काहीतरी वर्थ करू. ज्ञानेश्वरीच वाचू, थोडंसं समजून घेऊ, नित्यपाठ करू. चांगल्याच प्रवृत्ती आहेत, हळूहळू तिकडेच नेणाऱ्याच आहेत. पण त्या सगळ्या आमच्या प्रवृत्तीनुसार आम्ही करू न करू, पण स्ववर राहायला पाहिजे. हे आम्हाला पुन्हा 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 जेवढं आठवेल आणि आम्ही त्याचा अटेम्प्ट करू, मग असं लक्षात येतं की अनेक गोष्टी करता येणाऱ्या आहेत या भागात. स्ववर राहण्यासाठी चित्त कित्येक वेळेला तयारच नसतं, बुद्धीला पटलेलं असलं तरी. जेवण झालंय आणि आता झोपायची वेळ झाली, आता पडला आहे तर डोळे मिटून झोप लागण्याच्या आधी काय करू, स्ववर राहता येईल की. आठवण पण नाही होत, स्ववर राहता येईल, काय अडचण आहे. प्रयोग आहेत हे सगळे. स्वरूपस्थिती जर का तिचं वर्णन असं केलं जातं की ती कायमच ती व्यक्ती स्वरूपानुसंधानात असते, एफर्टलेसली असते. तर एफर्ट घेऊन तरी आम्ही बघू की अशा वेळेला स्ववर राहता येतं का. असं जर का अंतःकरण सारखं मग वेगवेगळ्या उपासना पद्धतींमध्ये न रमता केवळ स्वरूपानुसंधान ही एकमेव मध्यवर्ती गोष्ट जर का करू बघत असेल, त्याला जमलेलं नाहीये, खूप वेळा सुटतंय, नो इश्यूज, पण किमान हेच करावं असं त्याला बुद्धीला पटलंय आणि मग तेच करावं असं जर का ठरलेलं आहे, तर ते पुन्हा 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 त्याच्यासाठी अटेम्प्ट करत असेल, याचा अर्थ आमची अध्यात्मामध्ये प्रगती होते. म्हणजे जे नानागती ते पावविते, जे अनेक ठिकाणी हिंडवतं मन, कित्येक वेळेला अनिच्छेने हिंडवतं. अर्जुन पण म्हणतो गीतेमध्ये की जणू काही कोणीतरी बलात्काराने खिचून नेल्यासारखी एखादी व्यक्ती अवनत होऊन जाते. त्याचं कारण काय, काम यश क्रोध यश, असं भगवंत लगेच उत्तर देतात. तसं चित्तामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारच्या इच्छा, चांगल्या पण, महत्वाकांक्षा, आम्हाला काहीतरी आमचं चांगलं राहावं अशा प्रकारचं एक भावना, ईश्वराबद्दलचं प्रेम, अहिकाबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलच्या काही ना काही आमचे संबंध आणि त्या सगळ्या व्हावत, अशा अनेक गोष्टी चित्त अंतःकरणात बाळगतं. आणि ते ज्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून स्ववर यावं असं त्याला आतून वाटायला लागतं. कोणीतरी सांगितल्यामुळे नव्हे, किंवा केंद्रामध्ये जायचंय आता कसं करायचं असं म्हणून मग थोडंसं उपासना, पूर्वी स्वामींकडे जायची अवस्था यायच्या वेळेला कधी ध्यान झालं असलं तर जाण्यात पॉईंट असं वाटायचं, नाहीतर ह्यांच्या पुढे जाऊन काय करा म्हणून थोडंसं बिचकतच असायचे सगळेजण.
पण ते गुरूंच्या प्रेमापोटी किंवा त्यांच्या धाकापोटी वाटणं ही पण आवश्यक गोष्ट आहे. टप्पे आहेत हे सगळे. पण कोणासाठी म्हणून नव्हे, कोणाला सांगायसाठी म्हणून नव्हे, कोणाला दाखवण्यासाठी म्हणून नव्हे, माझं मलाच वाटतं की स्ववर राहता आलं पाहिजे. असं ज्या वेळेला चित्त स्वतःच सांगायला लागतं, जे बुद्धीला पटलंय की हे करून बघू, त्याला स्वामी स्वरूपानंदांनी लागला असे छंद स्वरूपाचा. ते छंद लागला हे खूपच वरती म्हणजे हेच सांगितलं जातं की वरील आत्मयाते चित्तवरील आत्मयाते म्हणजे स्वामी स्वरूपानंदांच्या भाषेत लागला असे छंद स्वरूपाचा. हे ज्या वेळेला होईल ते ठीक आहे, आम्हाला किमान थोडा तरी छंद लागणार नाही तरी सवय तरी लागावी. याच्यासाठी म्हणून एक आधी आहे की विवेकाने त्या चित्ताला वळवत वळवत स्ववर आणणे. किमान एका जागी बसलेलो आहोत, ध्यानासाठीच बसलेलो आहोत तेव्हा तरी करणे. आणि दुसरं गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा मोकळीक मिळेल अंतःकरणाला त्यावेळेला ते करून बघणे. हे जर का होत असेल तर असं लक्षात येतं, असं समजायला पाहिजे की आमची अध्यात्मामध्ये आता थोडी तरी प्रगती होते आहे. आणि मग ते मॉनिटर करता येऊ शकतं की किती काळ तसं आम्ही करू इच्छितो, काय केलं की ते हलतं. फार व्यावहारिक लोकांशी संबंधित झालो की हलतं असं लगेच लक्षात येतं की आमचं जोपर्यंत एकटे असतो घरात काही प्रॉब्लेम नाही आहे, तोपर्यंत धड चाललेलं असतं. कुठे जरा फंक्शनला जाऊन आलो आणि 4 नातेवाईक भेटले की गेलंच ते. म्हणजे सगळ्या घरच्या आणि न भेटलेल्या म्हणजे भेटलेल्या नातेवाईकांबद्दल फार कौतुक नसतं, न भेटलेल्या नातेवाईकांबद्दल बोलण्यात जास्ती मजा असते. ती करून घरी आलो की दुसऱ्या दिवशी गेलंच म्हणजे सगळं ते. हे लक्षात आल्यानंतर लक्षात येतं की आता असे प्रसंग ज्या वेळेला आपल्यावर येतील त्यावेळेला काय करायला पाहिजे. म्हणून ज्ञानी व्यक्ती किंवा योगी व्यक्तींकडे बघायचं कशासाठी, तर लक्षात येतं की ह्यांनी पण त्याच्यातून गेलेले असतात. हे काय अशा गोष्टी त्यांना काही चुकलेल्या आहेत त्याच्यातला भाग नाही. स्वामींची एक आठवण माझे स्वामीमध्ये आलेली आहे की ते परदेशाहून आले होते आणि त्याच्यानंतर स्वामी माधवनाथ आणि सरलाताई स्वामी जिथे राहत होते तिथे एकदा आले. आणि स्वामींचा एक मित्र जो स्वामी माधवनाथांकडे पण यायचा, तर तो काही दिवस भेटला नव्हता किंवा त्याचं काहीतरी हे होतं. म्हणून स्वामी माधवनाथांनी जस्ट विचारलं की त्याचं कुठे असतो सध्या या टाईपचं. तर त्याच्यावर स्वामींनी त्याची कुठे आहे तो सांगितलंच आणि त्याच्याबरोबर त्याच्या घरी काही काही खूप प्रॉब्लेम्स चाललेले होते ऍक्च्युली. तर ते स्वामींनी त्यांनी विचारतात म्हणून ते उत्सुक असतील काय ते ऐकायला, म्हणून स्वामींनी ते पण सगळं सांगायला सुरुवात केली. ते 2-4 वाक्य ऐकल्यावर स्वामी सरलाताईंना म्हणाले की सरलाताई आपल्याला आपले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पुरे असं म्हणून निघून गेले. आणि त्याच्यावर हे स्वामींनी माझे स्वामींमध्ये पण बोलले होते आणि एकदा ध्यान केंद्रामध्ये पण हा इन्सिडेंट सांगितला होता की हे एक प्रकारे ते शॉक बसल्यासारखं त्यांना लक्षात आलं की बापरे हे खूपच सांभाळणं चाललंय. न आपण आपला प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी जस्ट विचारलं तेवढं उत्तर देऊन थांबायला पाहिजे होतं. आणि हे आपुलकीने चौकशी करतायत असं नाहीये की दुर्लक्ष चाललंय, पण संबंधित जेवढ्याच तेवढंच. अशा प्रकारे एक भिंत घालून घेणे स्वतःला की ह्याच्या पलीकडे मी जगाशी संबंधित होणार नाही, माझी कर्तव्य पार पाडल्यानंतर मी तिथे रेंगाळणार नाही. हे अंतःकरणाला तेव्हाच कळतं ज्यावेळेला ते स्वरूपानुसंधानाचा अटेम्प्ट करू बघतो. की हे नाही जमत आहे असं कळल्यानंतर अरे बरं चाललं होतं आमचं, कशाला जाऊन आलो तिकडे असं वाटायला लागतं. पण कशाला जाऊन आलो तिकडे ही काही मोठी ग्रेट गोष्ट नाहीये. तिथे गेल्यानंतर पण आतमध्ये स्वतःचं अनुसंधान राखता येणं, दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणत असत की गुहेत बसून शांततेत एकटेच आहेत, कोणी प्रॉब्लेम करणारच नाहीये, तिथे बसणारे योगी तयार करायला नकोत. जगाच्या व्यवहारामध्ये सगळेजण आहेत, जगाला उपकारक असं काम करतो आहे, संबंधित होतो आहे आणि योगस्थिती राखतो आहे, अशा व्यक्ती मला हव्या आहेत असं ते म्हणत असत. त्यांना याचं कारण हेच आहे की शांततेत जोपर्यंत आहे तोपर्यंत बरंच वाटणार आहे. पण ज्या वेळेला लोकांभिमुख व्हायची वेळ येते त्यावेळेला आमचं अंतःकरण काय होत आहे ते जर का हलत असेल याचा अर्थ ती स्थिती परिपक्व नाही. दोन्ही ठिकाणीही असताना तितकंच बरं वाटतं. काही लोकांना असं असतं की लोक 4 नाही भेटले तर कोणाला तरी फोन तरी करतील. म्हणजे एकांताची एवढी भीती आहे, तसंही उपयोगाचं नाहीये. असले तर असू देत, माझं आतमध्ये जर का ध्येय ठरलेलं आहे की स्ववर राहायचं, तर लोक असतील नसतील काय फरक पडतोय.
मी आहेच, लोक असताना पण मी आहेच, लोक नसताना पण मी आहेच. जेवढ्याच तेवढं संबंधित होऊन स्ववर राहणं. आणि ज्यावेळेला अशा प्रकारे लोकांत चाललेलं नाहीये त्यावेळी एकांतात त्या सगळ्या झालेल्या गोष्टींची कल्पना न करत बसणे, आठवणी न काढत बसणे. म्हणजे आपण कित्येक वेळेला एकांतात असताना पण एकटे नसतो. इतक्या गोष्टी बरोबर घेऊन वावरत असतो. म्हणून गीतेने एकांतात एकाकी जावं असं म्हटलंय. एकांतात एकट्याने जावं, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जाव्यात अंतःकरणाच्या. तसं चित्त वरील आत्मा याते हे होण्यासाठी म्हणून ते वरेल तेव्हा वरेल, म्हणजे तेच म्हणून त्याने आता माळच घातली. पण माळ घालायच्या आधी एक प्रक्रिया आहे. काही लोक गिफ्टेड आहेत म्हणून ते तसंच करतात, किंवा त्यांना देवाने स्पेशल कॅपॅसिटी देऊन पाठवलं, बाजू त्या गोष्टी बाजूला ठेवू. पण आम्हाला किमान इच्छा घेऊन तरी पाठवलं की असं व्हावं. मग इच्छेला जर का नीट मान दिला, ती प्रोसेस केली, आणि ती प्रोसेस कौतुकाने केली. ती जमत नाहीये त्याच्यासाठी येणाऱ्या सगळ्या गोष्टी, आळ येणाऱ्या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्याने बाजूला करता येतात. घाई करून किंवा हट्टाने आता मी सगळ्या गोष्टी बंदच करेन उद्यापासून, नाहीच, ते चित्तच नाही करू देणार आणि ते विचित्र प्रकारे बाहेर काढेल. म्हणजे प्रेशर कुकरला जर का शिट्टी नाही लावली, ते वरून बंद केलं, ते स्फोट करेल, एकदम धुडूम करेल एक दिवस. त्याला एक आउटलेट ठेवायला पाहिजे. तसं चित्ताला एकदम मी आता मोल्ड करून उद्यापासून शहाणच करून टाकेन असं होता येत नाही. एखादाच वाल्याकोळी असतो, तो वाल्मिकी होतो. बाकी सगळे आम्ही टप्प्याटप्प्यानेच चालणार आहोत. म्हणून घाई न करता ते करणं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष काही या गोष्टी सांगितल्या. त्यांनी त्याला पुढे दृष्टांत खूप सुंदर दिलाय की सरितेचे नि ओघे, म्हणजे नदी सरितेचे नि ओघे, सिंधुजळा मिनले घोगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते. की नदीचं पाणी वेगाने घोंगावत समुद्रात शिरतं, आणि ते एकदा समुद्रात गेल्यानंतर ते समुद्रच होऊन जातं. ते नाते समुद्राची होऊन ठेले. मग ते पाणी मागे काय काय होतं म्हणून जसं मागे वळायला जात नाही, की मागे काय काय झालं बघू, मागची आता सगळं व्यवस्थित आहे का बघू, ते तसं मागे जात नाही. त्याला एकच दिशा ठरलेली आहे, समुद्रात झालं की समुद्रात मयच होऊन जाणं. तसं ते चित्त, म्हणजे तो शब्द पण सुंदर वापरला की घोंगावत जातं ते, की तेच करायचं असं त्याने ठरवून टाकल्यासारखं. तसं ते चित्त, तेवी चित्ताचे चैतन्य झाले. म्हणजे काय झाले, स्ववर राहण्याची कॅपॅसिटी निर्माण झाली. नाहीतर मग ते चित्ताचं चैतन्य झालं म्हणजे काय होईल, एक इमॅजिनेशन येते, त्या काढून टाकून शांतपणे काही काळ कसलाही दुसरं आठवण नाही, मंत्राचीही आवश्यकता काही वेळेला नाही, आणि केवळ स्व हा शब्दही अंतःकरणात नाही उठला तरी आपण आहोत ही शुद्ध जाणीव अंतःकरणात प्रकट झाली. ती धरून राहायची कॅपॅसिटी निर्माण झाली, किंवा आता ते दुसरं काही करावं असं वाटत नाही. तेवी चित्ताचे चैतन्य झाले, तेथे यातायात निमाले घनानंदचे. आणि मग स्वतःच आनंद स्वरूप आहे. घनानंद म्हणजे आनंदाचंच मूर्त स्वरूप आहे. असं त्या चित्ताला जर का लक्षात आलं की जे जे मी आजपर्यंत बाहेर शोधत होतो ते माझ्या आतमध्येच आनंदमय आहे, मग त्याला दुसरं काही करायची आवश्यकता वाटत नाही. असे क्षण पुन्हा पुन्हा स्वतःला उपलब्ध करून देणे. कारण ह्याच्यामध्ये जी अंतःकरणाला मोकळीक पाहिजे आहे ती स्वतःच निर्माण करायला लागते, ती कोणी दुसरा देऊ शकत नाही. की मार्ग कळल्यानंतर कसं पोचायचं, त्याच्या खुणा कळल्या, हे सगळं बुकिश आहे किती नाही म्हटलं तरी. ती अवस्था प्रत्यक्ष प्राप्त करताना असं लक्षात येतं की ह्या सगळ्या आजपर्यंत ऐकलेल्या गोष्टी पण थोड्याशा बाजूला ठेवायला पाहिजेत. मार्ग कळला ही गोष्ट बरोबर आहे, पण सारखं सारखं रिपिटेटिव्ह साहित्याशी संबंधित होऊन राहणं पण आवश्यकता नाही. अनुभव घेणं हे महत्वाचं आहे. म्हणून रामकृष्ण असा दृष्टांत देत असत की पंचांगामध्ये लिहिलंय की यावर्षी अमुक अमुक सेंटीमीटर पाऊस पडणार आहे, पण ते पंचांग पेळलं तर एक थेंबर पण पाणी पडणार नाही. तसं खूप शास्त्र वाचली, खूप सगळं योग प्रक्रिया सगळं पाठ करून टाकलं, काहीही कोरडाच ठाक राहील तो, ज्यापर्यंत जाणीवेचा स्वतःशी संबंध येऊ देत नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्या प्रकारे अज्ञानमय वृत्ती बाजूला सराव्या लागतात, तशा ज्ञान विचाराच्या वृत्ती पण कळून बाजूला ठेवायला लागतात. कळून बाजूला ठेवणे
की ह्याचा आता उपयोग नाही, अनुभव आला पाहिजे स्वतःचा. आणि स्व हे तत्व आमच्या अनुभवाचं आहे, ते शुद्ध स्वरूपात नसलं, व्यक्तिमत्वाच्या स्वरूपात असलं तरी चालेल, पण ते कशावरही अवलंबून नाही. हे एकदा का लक्षात आलं की मनाच्या वृत्तींपासून स्वतःला वेगळं काढणं, त्याने मनाचा कंट्रोल होऊन जातो. त्याला साक्षीत्वाची भूमिका असं म्हटलं जातं. आणि जाणीवेशी तदाकार वृत्तीने मी तेच आहे, सहा अहम या वृत्तीने, म्हणून स्वामी स्वरूपानंदांचे खूप उपकार आहेत की सहा अहम म्हणजे सोहम म्हणजे परमात्मा तो न मी असं न म्हणता आत्मा तो मी असं म्हटलंय, की माझं शुद्ध स्वरूप हे माझं मूळ स्वरूप आहे. अशा प्रकारच्या धारणेने त्या तत्वाला संबंधित होऊन जाणे आणि तिथेच शांत राहणे, हे पण कपॅसिटी डेव्हलप करणं हे कालांतरानेच होतं, करता करताच होतं. पण त्याची निकड अंतःकरणाला वाटणं की हे केलं पाहिजे आणि हेच केलं पाहिजे. बाहेर इकडे तिकडे हे थोडं करून बघू, ते थोडं करून बघू, अशा प्रकारे स्वामींच्या शब्दात फाफलत न बसणे. नाहीतर मग ते कधीच आत्मस्थितीवर येऊ देणार नाही. एक प्रकारचा तो भ्रमच आहे की आम्ही अनेक गोष्टी करत राहू. ह्या गोष्टी अध्यात्माच्या प्रांतामध्ये एक मार्गी स्वरूपानुसंधान, हेची भक्ती, हेची ज्ञान, असं निश्चय होऊन जाणे, असा एकदा का झाला मग पुढचे टप्पे हळूहळू किमान आमच्या आकलनाच्या कक्षेत येण्यासाठी तरी सोपे होऊन जातात. अशी एक विशेष ओवी आहे. ऍक्च्युली याच्यावर अजून भरपूर चिंतन होऊ शकेल की कसं ते करता येईल, झाल्यावर काय होईल हे सगळं एकदम ग्लोरिफाईड पिक्चर आहे. पण ते होत नाही हा प्रॉब्लेम आहे आमचा. ते होण्यासाठी काय काय करता येईल त्याच्यासाठी म्हणून थोडंसं प्रयोगशील राहणं. सगळ्या गोष्टी काही पुस्तकामध्ये सापडत नाहीत आणि कोणी सांगू पण शकत नाही. ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार स्वरूपावर येण्याचे वेगवेगळे मार्ग स्वतःच शोधणे, की कशा रीतीने आम्ही स्वरूपावर येता येईल. खरं तर ते सिंपल आहे, पण चित्त येऊ देत नाही. म्हणून चित्ताला, लहान मुलाला जर का औषध खायला घालायचं असेल तर काही पोरं पटकन घाऊन टाकतात. काहींचं तोंड दाबावं लागतं, काही लोकांना खाण्यातून द्यावं लागतं मुलांना. तसं आमचं चित्त काय केलं की स्वरूपावर येतं ह्याची नॅक आम्ही शोधणे आणि ती त्याप्रमाणे आणणे. काही का होईना ते औषध पोटात गेल्याची कारण आहे, हा भाग आहे. त्यामुळे ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेला आम्ही चालू, त्यावेळेला हे सगळे शब्द स्वरूपानुसंधान, स्वरूपावस्था हे अनाकलनीय नाही राहणार, आमच्या ओळखीचे होतील. जमतील न जमतील हा भाग क्वांटिटी वाईज किती होईल, हा जसा जमेल, जितकं अटेम्प्ट करू तितकं होईल, पण किमान आम्हाला ओळख तरी झालेली असेल की हां त्यावेळेला स्वरूपावस्था असा शब्द येतो म्हणजे असं असतं. हे आमच्यापुरती आम्ही तरी सॅटिस्फाईड असो, कारण ते तसंही शब्दामध्ये येत नाही की कितीही आणलं तरी त्याला एक मर्यादाच आहे. एकूण म्हणजे अध्यात्माचा मार्ग हा अनुभूतीच्या प्रांतात जोपर्यंत जात नाही आणि गेल्यानंतर पण ती अनुभूती वाढवण्यासाठी म्हणून अटेम्प्टच करावे लागतात. हा सगळा प्रयत्नांचाच भाग आहे. कृपेने होईल अशातला हा भाग नाहीच आहे. प्रयत्न करावेसे वाटणं हीच कृपा आहे इथे. नाहीतर कळल्यानंतरच माणसं सॅटिस्फाईड असतात की आम्हाला कळून गेलं, सूक्ष्म अध्यात्म मार्ग कळला, पण तो विचारांनी कळलाय. अनुभवाच्या अंगाने कळायला हळूहळू चित्ताचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं, पण ते बाय अँड बाय होत नाही, प्रक्रियेमुळेच होतं. प्रक्रियेचा परिणाम हा आहे की चित्ताला स्वरूपावर राहावं असं वाटणं. त्याच्यासाठी म्हणून तशी बुद्धी आम्हाला हो असं सर्व संतांच्या चरणी मागून जे काही बोलणं झालं ते स्वामींच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागे, तत्वज्ञानी संत. तो सत्कवी वर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.